जिंकायची असेल तर पहिला याला बांधून ठेवा. हाताला काय बांधलं ते खोलून टाका. कारण ओवलेगावचे जयेश पाटील देखील त्यांच्या हात त्याचे कधी त्याच्या जवळ जात नव्हते. जेव्हा गुणेश यांचा जेव्हा पिंपळगर समी स्पोर्ट संघाचा ना गावठी ओली संघाचा सामना असायचा तर जयेश पाटील ओवलीगावचे एक उत्कृष्ट खेळाडू तो देखील त्याच्या जवळ. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. सामना हा 3 ओव्हरचा असेल. नक्कीच शेक हॅलो डॉली पाटील हॅलो टॉस आपण पुन्हा करू. असा कॉल होता आणि काटा आलेला आहे. डिसिजन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लगेचच मॅचला आपण सुरुवात. मॅच हॅलो हॅलो याची संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. हॅलो तर त्वरित त्यांनी आपला लवाजमा मैदानात न्यायचा. इतर कोणी मैदानात खेळपट्टीच्या आतमध्ये जायचं नाही. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. सामना 3 ओव्हरचा असेल आणि अंपायरला विनंती आहे की आपण हॅलो मॅच सुरू करायची आहे. परंतु कॅमेरामॅन विनंती असेल आपण व्यासपीठ कव्हर करा कारण आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. चला आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. या व्यासपीठावरती विराजमान आणि को ओनर गणेश जोशी कुठे असेल कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. हार्दिक एंटरप्राइजेसचे थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतो. दोन्ही संघाचे 12 खेळाडू देखील उपस्थित राहायचे. या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय ज्यांच्या बहिणीनं अगदी पूर्ण भारतभर या पिंपळघरचं नाव रोशन केलेलं आहे. 7 समुद्रपार पिंपळघरचं नाव तिने पुढं लौकिक केलेलं आहे. असं प्राऊड ऑफ पिंपळघर डॉली पाटील यांची बहीण योगिनी पाटील यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. आपलं देखील PPL पिंपळघर प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत. मैदान खाली करा. मॅचला सुरुवात करणार आहोत. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. नक्कीच आपण डॉली पाटील हिला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा पिंपळघरच्या वतीनं शुभेच्छा देऊया. पण 3 षटक आणि 3 गोलंदाज. एक षटक पॉवर प्लेचा असणार आहे. कंपल्सरी 40+ खेळाडू गोलंदाजी करणार आहे. रवी पाटील कुठे ते देवारामध्ये गेल्या वाटतं. हॅलो हॅलो तर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी दोन्ही संघांना सूचना आहे. 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे जरा घाई करायची आहे. तर या ठिकाणी आवर्जून पुन्हा एकदा उल्लेख करूया की या दुसऱ्या पर्वामध्ये रवी पाटीलला कुठेतरी बांधून ठेवा. हार्दिक एंटरप्राइजेस या पर्वामध्ये ज्या 12 संघ मालकांनी आपला सहभाग नोंदवला त्यांचा उल्लेख करणं आमचं काम आहे, कार्य आहे. अर्थात या ठिकाणी जोशी 11 मालक जयेश जोशी यांच्या संघाने फलंदाज पाठवा. हार्दिक एंटरप्राइजेस आपला सहभाग नोंदवला. त्यानंतर ऋग्वेद इंटरप्राइजेस ऋषिकेश पाटील, आशुराज इंटरप्राइजेस राज भोईर, आशु भोईर, तर जानकी इंटरप्राइजेस वैभव भोईर, जयेश इस्टेट जयेश पाटील
लाईफलाईन डॉक्टर जयेश शेळके, बुधाजी स्मृती कुमार मयूर पाटील आणि हार्दिका इलेव्हन दिनेश जोशी, तर एच जी एंटरप्राइजेस ऋतिक पाटील आणि पाटील इलेव्हन दिलपेश पाटील आणि हेमंत पाटील, तर हंसिका कन्स्ट्रक्शन राकेश भोईर, या 12 संघ मालकांचं पुन्हा एकदा आभार. तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मागच्या वर्षाप्रमाणे पावलावर पाऊल ठेवून सन्माननीय सतीशजी भोईर, शिवसेना विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून सायकल येथे प्रदान करण्यात आलेले आहे. तर तिन्ही आकर्षक ट्रॉफी आपण ज्या पाहतो या PPLच्या माध्यमातून चला सामना चालू करा. पंच डॉक्टर जयेश शेळके यांच्या माध्यमातून तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे 3 कूलर येथे प्राप्त झालेले आहेत. स्वर्गीय नरेश सीताराम पाटील यांचे चिरंजीव उद्योगपती आनंद नरेश पाटील यांच्या माध्यमातून, तर निशिकांत जगन पाटील यांच्याकडनं या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आणि अक्षय जोशी त्यांच्यासोबत अक्षय जोशी यांच्याकडनं देखील पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि दोन्ही संघांना कळवण्यात येतो की जर कोणता पॅनल्टीचा सामना करावा लागेल तर आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला पॅनलाइज करणार आहोत, कारण आयोजकांची स्थिती लाभली आणि आयोजकांना आम्हाला थेट आव्हान आहे की तुम्ही पॅनल्टी घोषित करू शकता. संपूर्ण स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह येथे उपलब्ध झालेले आहेत व्यासपीठावर येणाऱ्या अतिथीसाठी, ते श्री राकेश भोईर, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगरचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून झालेले आहेत. सर्व दात्यांचं या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅच प्रणय जोशी, कुणाल जोशी यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले सर्व दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. चला, वेळ सुरू झालेली आहे. इथे टायमर लावला गेला आहे. निश्चितच आता कोणाची घाई केली जाणार नाही. शेवटचं सत्र आहे आणि सर्वांनी घाई करायची आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा खेळपट्टीवर, जिथे भरत आणि नयन ही आघाडीची जोडी हार्दिका इलेव्हन या संघाच्या माध्यमातून आलेली आहे. मागचा सामना पहिला. टायमिंग लावलेलं आहे पंचांनी. निश्चितच आता इथे काही घाई केली जाणार नाही. ऋतिक पाटील मालक आणि दिनेश जोशी मालक, दोन्ही संघ मालकांना सूचना असेल. आणि ते को ओनर हार्दिका एंटरप्राइजेसचे को ओनर गणेश जोशी देखील उपस्थित झालेले आहेत. आयोजकांना त्यांचं मनपूर्वक आभार. कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू वाईड म्हणून घोषित केला जाते. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्येला सुरुवात होते. 1 बिनबाद 1. मला तरी वाटतं कुठेतरी रवी पाटील यांची जागा संदीप पाटील याला देण्यात आलेली आहे. इथे उडवलाय रिकाम्या क्षेत्रात, मिड विकेट क्षेत्राच्या वरून 1 बाउन्स चेंडू होता सीमारेषेच्या बाहेर. मी मागचा सामना पाहिला. भरत पाटील यांनी जो केवल पाटील या गोलंदाजावर जो प्रहार केला होता, त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढचा हा सामना देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मी म्हटल्याप्रमाणे तलवार जुनीच आहे पण धार मात्र तीच आहे. पण मी म्हटलं होतं की रवी पाटील याच्या जागेवर संदीप पाटील याला पुढे प्रचारण केलं षटकासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर कट, चेंडू पॉइंट दिशेच्या वरनं, चेंडू जातो सीमारेच्या दिशेने. कपिल जोशी चेंडूच्या पुढे आणि दरम्यान थोडंसं मिसफील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा होतो फलंदाज. लागोपाठ दुसरा चौकार. संघाची वाढती संख्या होती ती. या चौकाराच्या साहाय्याने बिनबाद 9. नक्कीच संदीप पाटील याला भरत पाटील यांनी चौपतात ठेवलेला आहे. पुन्हा एकदा एक पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऋतिककडे चेंडू. एकदा पुन्हा हर्ष तिथे उपस्थित आणि एकच धाव. एक जुना अनुभव, दांडगा अनुभव भरत पाटील याच्या पाठीमागे आहे. कितीतरी वर्षापासून अमर एकता असो किंवा गावचा अमर संघ असो, त्यापासून खेळत आलेला खेळाडू आहे. पूर्ण अनुभव आहे. रणनीती कशी आखायची. संदीप गोलंदाजी मार्कवर. आखोडी टप्प्याचा चेंडू, दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने संघ पोचतोय दुहेरी अंकात, अर्थात बिनबाद 11. नक्कीच आता म्हणता येईल. मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की संदीप पाटील देखील उत्कृष्ट कबड्डीपटू. त्यांचा संघ देखील चांगलीच जिल्हास्तरीय कामगिरी करत असतो.
पुन्हा ते जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा हात मागवून टाकतो, फिंगरप्रिंट म्हणता येईल. दरम्यान स्लोवर चेंडू आणि चेंडू होता यशक नवेश याच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. सूर सापडलेला आहे संदीप पाटील याला. दरम्यान भरत पाटील याचा खेळ अगदी वय होत चाललंय तसा बहरत चाललेला आहे, पण मुलाने मात्र निराशा केलेली आहे. वेदांत पाटील पुन्हा एकदा चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने, एक टप्पा कात, चेंडू सीमा पार, चौकार. डीजे कुठेतरी महागडे षटक जातोय, एक हाणामारीचा षटक म्हणता येईल. 3 षटकाचा सामना आहे, काही चेंडू शेष आहे त्याचा या पॉवर प्लेच्या षटकातील, आणि हा तिसरा चौका या षटकामध्ये. आणि या 3 या धावसंख्येने चौकार आणि संघाची धावसंख्या होती बिनबाद 15. पुन्हा एकदा संदीप, पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू थोडासा अलगद बाहेर जातोय, पंच थोडेसे वळत आहेत, आणि अतिरिक्त ही एक धाव आणि +1 अशा 2 धावा येतात समांतर दिशेने. दोन्ही हात फैलावत आहेत आणि दरम्यान अतिरिक्त धावसंख्या होते 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते बिनबाद 17. कुठेतरी नक्कीच रणनीती असताना मला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा संदीप, थोडासा फुल्लर लाईनचा चेंडू होता, चेंडू मात्र बॅटच्या पट्यात नाही आणि चेंडू यशक नवेश याच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावफलकावर बऱ्यापैकी नाही तर बऱ्याच अशा धावा जमवलेल्या आहेत. 17 बिनबाद 17. अजूनही नयन भोईर आणि भरत पाटील खेळपट्टीवर तग धरून, अर्थात त्यांचा आयकॉन प्लेअर येणं बाकी. तर नक्कीच आता मी सांगू शकतो की पेव्हलियनमध्ये दरम्यान रवी पाटील कुठे दिसत नाहीये. रवी पाटील कुठे गेले का गाभाऱ्यामध्ये बसायला? रवी पाटील काय दिसत नाहीये. रवी पाटील, मी विनंती करतोय दिनेश जोशी, रवी पाटील कुठे त्याला शोधून काढा, त्याला पहिले शोधून काढा, त्यालाच बाजूला काढा तिथून तुम्ही. तर भावाची सावली म्हणून गुणेश याच्या पाठीमागे ते नेहमी असायचे, एक श्रद्धेचा भाव, मोठा बंधू म्हणून त्याच्या नक्कीच पाठीमागे असायचे रवी पाटील. तर दुसरं षटक टाकण्यासाठी हाताळण्यासाठी सज्ज आहे हर्ष पाटील. अर्थात या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचं बक्षीस लावलं गेलं नाही. गणेश जोशी, हार्दिक गणपतीचे कोऑनर, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. फुल टॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये, आणि विलास भोईर कोणतीही चूक करणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे या पंचक्रोशीतीलच नव्हे तर 40+ फॉर्मॅटमधल्या संपूर्ण जेवढ्या संघ आहेत त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना केली जाते. अशा क्षेत्ररक्षकाकडे झेल जाणं तर, आणि त्यानंतर आपलं संतोष पाटील. सिंपल घरवालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला. हे 2 खेळाडू असे आहेत की त्यांच्याकडे जेव्हा झेल येतो किंवा चेंडू जातो तर त्या चेंडूची कोणत्याही प्रकारची गय केली जात नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि नक्कीच संतोष पाटील याची आम्हाला या ठिकाणी उणीव जाणवते. थोडासा अल्पसा असा आजाराने ते ग्रस्त आहेत, मात्र लाईव्ह मॅच बघतायत घरी. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न सौरव पाटील, हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. दरम्यान चेंडूवर 1 धाव मात्र पूर्ण करताना धावफलक खालता ठेवताना पाहायला मिळतोय 18वर. अर्थात हा सामना 3 षटकांचा आहे, त्यामुळे येणारे काही चेंडू शेष आहेत त्याच्यावर हाणामारी करणं गरजेचं आहे. तर एका बाजूला भरत पाटील एकाकी लढा देताना पाहायला मिळतोय, मागच्या सामन्याचा एक हिरो चाचा भतीजा अशी लढत. हर्ष, सुरेख चेंडू होता, मात्र इथे कोणतीही चूक करणार नाही क्षेत्ररक्षक, आणि एक सुरेख झेलची समाप्ती करताना भरत पाटील याला तंबूकडे पाठवलेला आहे. हा पहिला गडी बाद होताना संघाची, दुसरा गडी बाद होताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 18वर. मी नक्कीच अगोदर म्हटलं होतं की दिनेश जोशी यांना जे संघाचे कोण ते रवी पाटील या थोडेसे बांधून ठेवा. सिंपल घरवालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या PPL खेळाला. घाई करायचे. पुन्हा एकदा हार सज्ज. 16वा विकेट
हार्शच्या नावावर. इथे पाहूया पुन्हा एकदा झेल उडालाय. इथेही चूक करणार नाही. चूक झाली काऊ कॉर्नर रिझन मध्ये हा झेल सुटलाय आणि जीवदान मिळालंय. फलंदाज कुठे सॉफ्ट झेल होता, परंतु कपिल थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. चेंडू हातात पडून देखील चेंडू जमिनीवर पडतोय, त्याचा पुरेपूर फायदा होतो. एक धाव पूर्ण रोहनला पहिला जीवनदान मिळतोय. 16 गडी बाद केलेले तर हर्ष पाटील यांनी इथे चकवलाय. मात्र पंच वळाल्यानंतर आम्हाला समजलं की गोलंदाजांनी हा चेंडू वायफल अर्थात दिशाहीन वाईड फेकलेला आहे आणि अतिरिक्त धावेने संघाच्या कामगिरीत भर पडताना धावसंख्या पोहोचली ती 20 वर. सामना 3 षटकांचा आहे. जोरदार लढत या ठिकाणी पाहायला मिळते. इथे यष्ट्या उद्ध्वस्त. हर्ष पटेल याच्या नावावर सलग 17 गडी बाद करण्यात यश आलेले आणि त्याचे वडील हलकेच हसतात. म्हणजे त्यांची जी शैली आहे, कधी मोठ्याने हसताना पाहिलं नाही, मात्र स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर. नक्कीच मुलाची ही कामगिरी पाहताना एका बाजूला त्यांना अभिमान वाटतो, तर भरत पाटील याला त्यांच्या मुलाचा खेळ पाहताना खेद वाटत असेल. वेदांत पाटील नक्कीच पिंपळघर प्रीमियर लीगची ही मजाच वेगळी आहे. बाप लेक एकाच विरोधात एकामेकाच्या विरोधात खेळतात, कधी एकामेकाच्या संघामध्ये खेळतात. ही तर PPL ची मजा आहे आणि कुठेतरी अशोक पाटील की पुढच्या वेळेस आम्हाला खेळायला मिळतील अशी अपेक्षा करतो. तर दुसऱ्या बाजूला भोलेनाथ पाटील कुठे दिसत नाहीत, खूप नाराज आहेत. परवापासून संघ बाहेर पडल्यानंतर मी विनंती करतो पिंपळगावचे वस्ताद मोतीराम भोईर साहेब, कृपया करून आपण आला आहे तर आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पिंपळगर गावचे वस्ताद मोतीराम भोईर, कृपया आपणच विनंती करतो की आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. घाई करा. इथे लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर या मध्ये खेळून काढलेला चेंडू पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. आणि हलकासा अपील देखील पाहायला मिळालाय. इथे पुन्हा एकदा पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. सॉफ्ट सिग्नल आपण द्यायचं आहे पंचांनी. नॉट आउट असा सॉफ्ट सिग्नल आलेला आहे, मात्र तिसऱ्या पंचांची देखील मागणी केलेली आहे. फार उशीर लावू नका. आणि आमचे तिसरे पंच रुपेश ठाकरे, दरम्यान या ठिकाणी युसेन चॅनलचे प्रोप्रायटर, आमच्या गावचा अभिमान अर्थात कुस्तीगीर सन्माननीय मोतीराम मामा भोईर यांचं शुभ आगमन या स्पर्धेला होत आहे. त्यांचं सहर्ष शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. अर्थात एक आठवण त्यांची मला आणखीन एक पडत्या वयात देखील त्यांनी एक ठाणे जिल्हा चाचणी स्पर्धेमध्ये अनंत नाईक, मोतीराम मामा आपल्याला आठवण असेल तर मी आठवण करून देतो, अनंत नाईक कोणगावचा पेलवान याच्याशी झुंज दिली होती कातरवाडीत आणि ती कुस्ती अजूनपर्यंत आम्ही लहान असल्यापासून तर अजूनही विसरलेलो नाही. तर त्यांचाही या ठिकाणी सरसे स्वागत. नक्कीच दादा. या PPL जेव्हापासून या पर्व दुसरा आहे जे आयोजन केले निकेश बजागे आणि सुरेश जोशी यांनी, ह्या काही जुन्या जाणत्या आठवणी आहेत ते नक्कीच आपण इथे एक जे माहिती नाही ते आपण सर्वांना सांगतो. तर फलंदाज नाबाद आहे, नॉट आउट आहे आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती तब्बल 22 वर. प्रति षटकाराच रॉबर्ट पाटील यांच्यावर दिनेश जोशी याला प्रति षटकार 1000 रुपये पारितोषिक आहे. तसेच त्यांचे बंधू गणेश जोशी यांच्यावर तब्बल 500 रुपये पारितोषिक हा दिनेश जोशीसाठी आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात चेंडू थोडासा खाली राहतो दिनेश जोशी आणि आता मात्र थोडासा लगेचच फलंदाज मागे पडतो आणि दिनेश जोशीची महागडी विकेट पडते आणि तिसरा गडी बाद होतोय हार्दिक एंटरप्राइज संघाचा. कुठेतरी वाटत होतं की SG एंटरप्राइजेस संघ हा कुठेतरी या स्पर्धेत मागे पडेल, कारण त्यांच्यामध्ये एक आयकॉन प्लेअर सोडला तर
एक भरवसा ठेवावा असे फलंदाज नव्हते, मात्र ही लढत एक चुरशीची. प्रणय जोशी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि रोहनता 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावाने संघाची वाढती संख्या होती ती 3 बाद. तरी हर्ष पाटील चेंडूपर्यंत पोहोचला होता. एकटा जीव काय करेल, पण आपल्या संघाला त्याची गरज आहे, त्या ओळखून आहे आणि एकाकी झुंज देताना पाहायला मिळतोय सलग चौथा सामना. नक्कीच आपल्या शब्दाच्या माहितीनुसार की कुठेतरी एजी स्पोर्ट संघ हा मागे पडत होता, परंतु हर्ष आणि त्याचे ओनर ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून कुठेतरी संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे. नशिबाची साथ ही तितकीच मजबूत, मात्र नशिबाची चिठ्ठी लाईफ लाईनच्या बाजूने. नक्कीच जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचे प्रणय जोशी दुसऱ्या धावासाठी. आणि या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यात 27. बऱ्यापैकी धावसंख्या म्हणता येईल. 4 गडी बाद 27. नक्कीच आता फायटिंग स्कोर तर आपण म्हणू शकतो, कारण की खेळ बघायला उपांत्यफेरीचा सामना आहे, खेळ बघायला मात्र मजा येणार आहे. पुन्हा एकदा रोहनता आणि कपिल. पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आहे त्या मिड विकेटच्या दिशेने, एकदा पूर्ण. विलास जोशी तिथे सुंदर, तितकीच सुंदर पेग आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. रोहनता भुईर या खेळाडूने देखील या स्पर्धेत आकर्षित केलेला आहे. चांगला खेळ, चौफेर खेळ, गोलंदाजीमध्ये असो फलंदाजीमध्ये असो. या पिंपळगड प्रीमियर लीग मध्ये एकच मोठी वैशिष्ट्य आहे की यातील काही खेळाडू निवडून एक मोठा संघ आपण ओपनच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच तशी गुणवत्ता ही खेळाडूंमध्ये ठासून भरलेली आहे. फक्त गोलंदाजीची कमतरता इथे उणीव भासते. मात्र यापुढे ग्रामीण पट्ट्यातून एक गोरसई गावाचं नाव जसं नावारूपाला आलेलं आहे, ते भविष्यात आपलं देखील गावाचं नाव आणखीन पुढे जाईल. यापूर्वी पिंपळघर गावचंच नाव होता ग्रामीण क्रिकेटमध्ये. चला मग बाहेर पडायचं आहे. कोणाला दुखापत झाली असेल तर वेळ घालवू नका प्लीज. रोहनता. हॅलो, जर माझ्या माहितीनुसार दादा असं मला वाटते की ज्या वेळेस गुणेश आणि हे गोलंदाजी करायचे तर अनेक असे फलंदाज होते की त्यांच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे, पण त्यावेळेस तसे गोलंदाजी होते तिथे जाईल तिथे पिंपळघर हा संघ अंतिम फेरीमध्ये असायचा. नक्कीच गुणेश पाटील असो, सूरज जोशी असो, पवन भोईर असो, अशा दिग्गज आविन पाटील असो, अशा दिग्गज खेळाडूंच्या नावावर भरपूर सारे विक्रम प्रस्थापित. लागोपाठ नव सामनावीराचा मानकरी ठरलेला आवी पाटील देखील आहे, तर सूरज जोशी. तर तसेच गुणेश यांचा एक किस्सा आहे दादा. चॅलेंज ग्राउंड देखील त्याने विकेटची अटॅक घेतली होती गुणेश पाटील याने. गणेश पाटील असो किंवा पिंपळघर गावचे जुने म्हणजे करसन जोशी असो, रोहिदास पाटील असो, सुदाम पाटील असो, त्यानंतर आलेले श्रीराम, त्या मधल्या काळात आलेली मधली टीम म्हणजे राजू व भाऊ तुमच्यापर्यंतची, तर असे अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी. चला ना, जर तुम्ही दुखापत झाली असेल सुदाम पाटील यांचा त्या दिवशी मी नक्की त्यांच्या सोबत बसले होतो आणि आम्ही नक्कीच ते थोडंसं कुठेतरी तर त्या तिथे नेट बसवलेलं आहे गावात, तिथे नक्की थोडाफार तरी का होईना तिथे गोलंदाजीचा सराव नेहमीच करतो. कारण मी स्वतः तुम्ही सुदाम पाटील यांचं नाव घेते उत्कृष्ट त्या खेळाडूंना, संतोष जोशी असो, मंगेश असो आणि अजून काही आपल्या गावातले खेळाडू आहेत, त्यांचा खेळ बघून आम्ही मोठे. धावावलकर धावा दिसत आहेत त्या 29. चांगला स्कोर म्हणता येईल. ही एकेरी बाजू संपण्यासाठी फक्त 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय लगेचच विपक्ष टीमने. इथे सागेवरून
अगदी जमिनीलगत खेळून काढलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रात, इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय रोहनचा याच्याकडून आणि सहज अशा सोप्या 2 धावा पूर्ण करताना धावफलकावर धावा जमवलेल्या आहेत त्या 31. तर या पंचक्रोशी परिसरातील बरेच असे दिग्गज आहेत की जे इथून उभरलेले आहेत या क्रीडांगणावरून, या खेळपट्टीवरून. गोवे गावचे असो, कोणगावचे, सरवली, रांजणोली, ठाकूरपाडा असे बरेच खेळाडू या ऐतिहासिक क्रीडा नगरीतून पुढे गेलेले आहेत. तर नक्की दादा हा पंचक्रोशी क्रीडांगण फुलटॉस चेंडू मात्र एकदम सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे एकामेकावर आदळले आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला भेटला आणि हा शेवटच्या चेंडूवर चौकार मिळाला. हा चौकार मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो का? 100% राजू भाऊ की या चौकाराने काय घडेल काय बिघडेल येणारे 18 चेंडू सांगून जातील. मात्र जे प्रयत्न विलास भोईर आणि हर्ष पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, 2 दिग्गज खेळाडू एका चेंडूसाठी चौकार अडवण्यासाठी जे लढले झुंजले वाखाणण्यासारखं होतं. एकामेकावर जर आदळले नसते तर नक्की सारखाच होता. तर लगेचच क्षेत्ररक्षक त्या टीमने आपलं क्षेत्ररक्षणाचा लवाजमा खेळपट्टीवर आणायचं. भरत पाटील विनंती असेल, दिनेश जोशी विनंती असेल की घाई करायचे. रोहनताला बाहेर घेऊन चला ना. तर नक्कीच आता हा पंचक्रोशी क्रीडांगण म्हटला, इथे दिघे साहेबांचा देखील आगमन झालेलं आहे. असा हा पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये मला तरी वाटतं ज्या वेळेस शेतामध्ये आम्ही खेळ बघायचो, शेतामध्ये खेळ असायचा, मॅचेस असायचे, तेव्हा सुशोभनीय हा ग्राउंड असायचा तो म्हणजे एकच तर पिंपळगडचा पंचक्रोशी क्रीडांगण. नक्कीच रथी महारथी या क्रीडांगणावर मी तर म्हणेन ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील एकमेव असं मैदान होतं की या मैदानावर असंख्य अशा स्पर्धा खेळल्या जायच्या आणि असंख्य गावचे संघ या ठिकाणी दाखल व्हायचे आणि कोणाला सांगायची गरज पडायची नाही की पंचक्रोशी मैदान कुठे आहे, तर हे इथे आहे. आणि याच क्रीडांगणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते नावारूपाला आली की पहिली ऐतिहासिक क्रीडानगरी आहे पंचक्रोशी, जिने नंतर गावोगावी गाव तिथे क्रीडांगण अशी संकल्पना सुरू झाली आणि प्रत्येक गावात आज क्रीडांगण पाहायला मिळतंय. पण नक्कीच आता पण त्याच्यासाठी कुठेतरी बोलायला आणि सांगायला सुद्धा दुःख वाटते की हा पंचक्रोशी क्रीडांगण थोडासा कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटतंय. कारण की प्रत्येक गावोगावी आपण बघितलं तर मैदानाला स्टेज आहे, मैदानाला व्यासपीठ आहे, मैदानाला स्टेडियम आहे, परंतु पंचक्रोशी क्रीडांगणाला अजून तसलं काही झालेलं नाही. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. तसेच आपले मान्यवर आहेत इथे, दत्ता भैर देखील यांना विनंती करतोय की आपण आणि इतर बसलेले मान्यवर आणि सदस्य की आपण देखील आपलं एक पुढचा पाऊल एक महत्त्वाचा असेल आपल्या ग्राउंडसाठी कुठेतरी एक स्टेज, व्यासपीठ आणि स्टेडियम सारखा लुक देण्याचा प्रयत्न करावा असे या PPLच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती आहे. चला फलंदाज पाठवून द्या. राजू भाऊ तुम्ही जी सूचना केली तर मी इथेच जाहीर करतो की जर लिगली असेल तर या ठिकाणी व्यासपीठ देण्याचं काम मी स्वतः माझ्या खांद्यावर घेतोय. धन्यवाद. बघा एक तसं मराठी पाऊल पडते पुढे, तसं आगरी पाऊल पडते पुढे. छत्रपती पाटील जे समालोचक, ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही आज इथवर पोहोचलेलो आहोत, त्यांनी पहिला आहे. तर 35 झालेले आहेत, 36 काढायचे आहेत 18 चेंडूत. स्टेज आणि दुसरं आलेलं आहे. मी म्हटलं अनाउन्समेंट केली तर आपल्याला फक्त अनाउन्समेंटची गरज होती आणि स्टेज साठी जे काही लागेल ते दिनेश जोशी यांच्याकडून. बरं मग आणखीन मी टाळ्या वाजवा, आणखीन पुढे या आणि हॅलो 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 हा चला सामना सुरू करा पंचांनी. कुठेतरी पंचक्रोशी क्रीडांगण आपला कुठेतरी अजूनही आपल्या तालुक्यामध्ये जेव्हा पहिला कुठे स्टेडियम असेल किंवा पुढे ग्राउंड असेल तिथे नव्हता, परंतु आज इथे 2 पावलं पुढे पडले. छत्रपती पाटील आणि दिनेश जोशी यांच्याकडून या पंचक्रोशी क्रीडांगणासाठी स्टेजसाठी मान्यता आलेला, ते स्टेजचा सर्व खर्च ते करणार आहेत. नक्कीच या ठिकाणी आणखीन कोणाला PPLच्या माध्यमातून कोणाला खेळाडू कक्ष किंवा प्रेक्षक कक्ष असं काही द्यायचं असेल तर संधी आहे, आज जाहीर करा तर पुढच्या PPL पर्यंत आपण कामाला लागू. चला काही गोष्टी जाहीर देखील झाल्या तर परंतु आजवर तर पूर्ण झालेल्या नाहीयेत. परंतु छत्रपती पाटील यांनी पहिला पाऊल उचलला, दुसरा पाऊल उचलला दिनेश जोशी यांनी. तसेच मी सर्व आपल्या ग्रामस्थांना देखील विनंती करतोय की आपला एक
पहिला चेंडू अगदी कव्हर पॉइंट रिझन मध्ये जमिनी लगत खेळून काढले. चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. अर्थात 18 चेंडूत जो 36 धावांचं आव्हान आहे ते पेलवण्यासाठी सज्ज आहे विलास भोईर. आणि इथे मिळत आहेत 4 धावा. मी म्हटल्याप्रमाणे विलास भोईर हा षटकारांचा बादशाह नाही, मात्र एकेरी दुहेरी तिहेरी आणि अगदी संधी मिळाली की गॅपमधून चौकार मारण्याची क्षमता नक्कीच आपण जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो की स्क्वेअर कट केल्याने 2 फलंदाज चेंडूच्या मागे आणि तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. त्याच पद्धतीने फटका पॉईंट कव्हरच्या दिशेने ते दोन्ही क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचले, परंतु थोडासा मिसफील्ड झाला आणि चौकार भेटला. चौकार वैयक्तिक आणि सांघिक षटका संघाचं हातोहात 4 या धावसंख्येने. अजय इंगळे आणि विलास भोईर या आघाडीची बिनीची जोडी खेळपट्टीवर 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केलाय. फुलटॉस चेंडू. इथे पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. मिड विकेट क्षेत्रात 1 बाउन्स चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि लागोपाठचा दुसरा चौकार येतो विलास भोईरेच्या बॅटमधून. 36 धावांचा पाठलाग करताना जी गरज राजूभाऊ आहे तशी सुरुवात विलास भोईरेच्या माध्यमातून झालेली आहे. नक्कीच एसजी स्पोर्ट थोडासा आनंदित, त्याचे पाठीराखे आनंदात असतील तर इकडे भयान शांतता दिसेल ती हार्दिक 11 संघाकडे. नक्कीच कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे, परंतु अजूनही काही खेळाडू मोठे खेळाडू याचे बाकी आहेत. पुन्हा इथे हलकीशी एज घेतली बॅटची, मात्र त्याच्यावर देखील 1 धाव विलास भोईर याच्या नावावर. वैयक्तिक 9 धावांवरून खेळतो विलास भोईर. 3 चेंडूंचा खेळ बाकी. आणि दिनेश जोशीसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपये पारितोषिक. ओके 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 सर, सूचनेचं पालन केलं जाईल. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर दिनेश जोशी. षटकातला 4था चेंडू. इथे शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सुटता सुटता पुन्हा पकडला गेलाय आणि प्रमोद याने प्रयत्न केले. प्रमोदच्या हातातून चेंडू उडाला तर तिथे नयन भोईर मला वाटतं साई हर्ष ग्राफिकचे मालक आहे प्रॉपर्टी प्रमोद पाटील यांना देखील रॉबर्ट पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेला आहे. उत्कृष्ट प्रयत्न होता. चेंडू मात्र विसावताना थोडासा चेंडू हातामध्ये उडतोय, पण प्रणय तिथे आलेला आणि दरम्यान तो झेल त्यांनी घेतलेला आहे. रिले फिल्डिंग मध्ये हात में आया ना मुंह ना लागा असं काही झाले प्रमोदच्या बातमीमध्ये. नयन भोईर आणि प्रमोद पाटील रिले फिल्डिंग मध्ये फरदीन काझी ज्याला म्हणून ओळखलं जातं टोपण नावाने, नयन भोईर याच्या मार्फत हा झेल घेतलेला आहे. हा गडी बाद होताना प्रमोद पाटीलसाठी आणि दिनेश जोशीसाठी 200 रुपये पारितोषिक रॉबर्ट पाटील याच्याकडून जमा झालेला आहे. विकेट हॅट्रिक साठी दिनेश जोशी याला तब्बल 500 रुपये पारितोषिक, तसेच 2000 रुपयाचे पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. इथे पहा रिकाम्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफच्या दिशेने इथे कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेलची परिणाम स्वरूप हा दुसरा गडी तंबूकडे परतताना पाहायला मिळतोय तो एसजी स्पोर्ट्स संघाचा सांघिक 9 या धावसंख्येवर. कुठेतरी 2 चेंडू मध्ये कुठेतरी बॅकफुटला असं वाटत होता, परंतु या 2 चेंडू मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दिशेने हार्दिका एंटरप्राइजेस आणि तब्बल विकेट आता लागोपाठ 2 विकेट झालेले आहेत. विकेट हॅट्रिक साठी रॉबर्ट पाटील यांच्यावरून तब्बल 2000 रुपये पारितोषिक आहे दिनेश जोशीसाठी. क्रिकेटचं एक ब्रीदवाक्य आहे, पकडा कॅच जिंका मॅच. तसा काहीसा खेळ क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. दोन्ही झेल म्हटलं तर हाल झेल घेणं मुश्किल असतो, कारण की मागे धावत वर बघत आपण जेव्हा चेंडू पकडतो तेव्हा हे खूप अवघड असतं आणि तो अवघड काम रोहन यांनी चांगलं सोपं करून दाखवलेलं आहे. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय या खेळपट्टीवर. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. एकीकडे एसजी एंटरप्राइजेस तर दुसरीकडे हार्दिका. इथे 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 पुन्हा एकदा चूक होते दिनेश जोशी यांच्याकडनं, मात्र पंचांकडनं वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येने सांघिक कामगिरीत भर पडताना पोहोचलाय दुहेरी अंकात. अर्थात दोन गडी बाद 10 तरी सुद्धा हॅट्रिक हुकलेली आहे, परंतु रॉबर्ट पाटील कडे याच्यावर अजूनही पैसे लागू आहे 2000 रुपये विकेट हॅट्रिक साठी.
इथे पुन्हा सफल क्रॉस ओन खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा बॉल बॅटच्या पट्ट्यात आला नाही. दरम्यान त्याही चेंडूवर मिळते फक्त आणि फक्त एक धाव. दोन्ही संघ जिद्द सोडायला तयार नाहीत, हार मानायला तयार नाही. हां, टीम मिटिंग करायची नाही प्लीज. दोन्ही संघांना सूचना. भरत पाटील एक जुने जाणते, दिनेश जोशी जुने जाणते खेळाडू, तुम्हाला खूप वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे, मात्र वेळेचा भान ठेवून आम्हाला आयोजकांना नाही तर आपल्यालाच आपण सहकार्य करायचे. नक्कीच, कारण की ही जी स्पर्धा आहे ती आपली सर्वांची आहे. सर्वांची आपली स्पर्धा समजून आपण वेळेचा भान ठेवून 12.5 धावांच्या सरासरीने इथे येणाऱ्या 12 चेंडूत 25 धावांचं आव्हान इथे कायम आहे. खेळपट्टीवर विलास आणि नवनाथ ही जोडी तग धरून आहेत. हे जिद्द दोन्ही संघांनी जिद्द पकडलेली आहे. मी म्हटलं गणेश जोशी कृपया व्यासपीठावर यायचंय. कोऑनर तेवढंच क्षेत्ररक्षण हे 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 वेळ चाललंय ना, हे चुकीचं आहे. सौरव आपण आर्थिका एंटरप्राइजेस तुम्हाला पॅनलाइज होऊ शकतो, कृपया करून घाई करायची. पंचांनी एकदा मान फिरवली होती तुम्हाला, आम्हाला इथून अनाउन्समेंट करायची गरज पडली नाही पाहिजे. मी विनंती करतोय. नयन, जर प्रत्येक चेंडूला फिल्डिंग सजवायची असेल तर एकदा आधीच खेळाडूंना सूचना द्या की अशा. ठीक आहे, चला चालू द्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय 11. 12 चेंडू 25. सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे फलंदाजाला चकवलाय. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावचित स्वरूपात तिसरा गडी परततोय. मात्र ज्या धावा जमवायच्या आहेत त्या निश्चितच पाठला करायचा. नयन भोईराने 2 विकेट लागोपाठ घेतल्या तर अभि पाटील यांच्याकडनं 500 रुपये. बघा, तसेच आम्हाला मोबाईलचा फोन सुद्धा आला दिनेश जोशीकडून देखील. जर हर्ष पाटील याचा विकेट घेतला नयन पाटीलसाठी तब्बल 500 रुपये पारितोषिक. जोरदार युद्ध नयन भोईसाठी. जर हर्ष पाटील याचा विकेट घेतला तर दिनेश जोशी संघाचे संघमालक यांच्यावर तब्बल 500 रुपये पारितोषिक. जोरदार लढाई. रमाकांत वाकडे आमचे गुणलेखक, गुणवंत गुणलेखक आम्हाला सांगतायत की ही लढाई खूप मोठी आहे आणि 11 चेंडूत 24 धावांची गरज. नयन आणि हर्ष हे बॅटल, सॉरी नयन, विलास आणि हर्ष. पाहूया एक उपयुक्त फलंदाज, आयकॉन प्लेयर हर्ष पाटील. नयन, जोरदार लढाई, जोरदार लढाई. हर्ष याच्या बॅट मधून निघतोय एक दणदणीत षटकार. अर्थात जुन्या लाला शेठची कंपनी म्हणून जी गणली जायची त्या कंपनीला सलामी देताना हा उत्तुंग षटकार हर्ष याच्या बॅट मधून निघतोय आणि कुठेतरी या षटकाराने या जागेवरूनच आता फक्त पायाच्या समोर चेंडू होता, फक्त फ्लिक केला आणि लालाच्या कंपनीच्या दिशेने हा चेंडू जातो षटकाराच्या दिशेने. 10 चेंडू आणि 18 धावा. मी म्हटल्याप्रमाणे युद्ध असे लढावे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने दोन्ही संघ एकमेकाशी लढत देताना हा युद्ध जोरदार प्रकारे सुरू आहे. बघा, सगळ्यांनी जिद्द पकडलेले आणि म्हणतात की जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळं सुद्धा शांत होतात आणि इथे तसं काही माहोल तयार झालेले. पुन्हा एकदा हर्ष, नयन भोईर. इथे सुरेख चेंडूची हाताळणी, सुरेख डिलिव्हरी. निर्धाव चेंडू जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर एखादा जोरदार फटका हा फलंदाजीच्या संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा हर्ष सज्ज, नयन और फरदीन काजी. इथे इथे अगदी धोनी स्टाईलने हा खेळ खेळ. इथे काय घडलंय काय बिघडलंय पाहण्यासारखं ठरेल. दरम्यान हा जीवनदान दिलंय की ही कॅच सोडली की मॅच सोडली की ट्रॉफी सोडली हे येणारे काही चेंडू सांगून जातील. दरम्यान धावसंख्या पोहोचली 20 वर. इथे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत, 2 धावा पूर्ण केलेले आहेत हर्ष पाटील यांनी. अगदी धोनीच्या स्टाईलमध्ये हा हेलिकॉप्टर शॉट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती त्याची खासियत आहे. मागच्या पर्वामध्ये देखील अशाच प्रकारचे काही दर्जेदार फटके मारलेले होते. 8 चेंडू 16. इथे फसलाय
चेंडू हवेत आणि कोणतीही चूक करणार नाही भरत पाटील, एक जुना जाणता खेळाडू, की इथून सामन्याला कलाटणी मिळते की काय. एका बाजूला झेल सोडला गेला तर दुसऱ्या बाजूला पकडला गेलाय आणि इथून निश्चितच. दरम्यान या ठिकाणी डॉक्टर कल्पेश भोईर, डॉक्टर जयेश शेळके, लाईफलाईन संघाचे संघमालक उपस्थित झालेले आहेत. त्याने व्यासपीठावर येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. अर्थात व्यासपीठावर जी तरुण मुलं बसलेली आहेत त्यांनी थोडंसं व्यासपीठ खाली केलं तर आमच्या पाहुण्यांना. त्यानंतर आमचे मामे भाऊ अर्थात कोणगावचे डॉक्टर तपन भुईर, तपन पाटील अर्थात तपन सुरेश पाटील, आमचे दादांचे चिरंजीव आणि निश्चितच डॉक्टर क्षेत्रात त्यांची टीम आहे. तर नक्कीच पाहू पुन्हा एकदा वळूया क्रिकेटच्या दिशेने. दरम्यान दादा मी म्हटलं होतं की कॅच सुटल्यानंतर मॅच सुटली, परंतु त्याच दिशेने दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा कमबॅक करतो आणि हर्ष पाटील याची विकेट मिळवतोय. नक्कीच, पण हेही विसरून चालणार आहे जोपर्यंत विलास भोईर खेळपट्टीवर आहे ना तर SG स्पोर्ट्सच्या आशा जिवंत आहेत, पल्लवीत आहेत. इथे काय घडलंय, चेंडू पायावर आदळलाय, पंच सांगतायत की सरळ सरळ हा चेंडू स्टिकला हिट करणारा चेंडू होता आणि पायचीत स्वरूप संदीप पाटील याला देखील परतावं लागेल. मात्र ऋतिक पाटील अजून मागे काय आहे हाही एक चर्चेचा विषय आहे की त्याच्या बॅटमधून देखील धावा निघतायत. पण पाहूया कोणाला पाचारण करतोय, कोणाला संधी दिली जाते. नक्कीच खूप सुंदर षटक म्हणता येईल प्रणय भोरियाचा आणि धावसंख्या झालेली आहे 20 आणि 16 धावसंख्येची गरज. कुठेतरी दादा आता मात्र मॅच रंगतदार झालेली आहे. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. फलंदाजाची क्रमवारी निश्चित करताना थोडा विलंब केला जातोय. ऋतिक पाटील आपण एक फलंदाज पाठवून द्यायचे त्वरित. इथे हर्षच्या विकेटसाठी करण भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. नयन भोईर यास तब्बल रोख रक्कम 500 रुपये पारितोषिक हर्ष याची विकेट घेतल्याबद्दल. इथे खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळाला. तो हर्षद पाटील असो, अभि पाटील कडून देखील 200 रुपये पारितोषिक. पैसे जमा करायचे नंतर आम्हाला आमच्या खिशातून द्यावे लागतील. तसे दिनेश जोशी आणि प्रमोद आमचे 600 रुपये माझ्याकडे जमा आहेत, ते संध्याकाळचे आम्हाला पार्टीला काम येतील. पण दिनेश जोशी 500 रुपये हरच्या विकेटसाठी सुद्धा देखील प्रणयला आहेत, ते सुद्धा आपण जमा करायचे आहेत. हर्षद पाटील, अक्षय जोशी या खेळाडूंनी देखील खूप सारा क्रिकेट दाखवून दिलेला आहे. निश्चितच कुठे तरी हे खेळाडू नावारूपाला येतीलच. पुढील काही गाई करा पंच. आता मात्र रंगतदार सामना. 6 चेंडू आणि 16 धावसंख्या. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. रोहन भोईर 6 चेंडू 16 धावा. इथे दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू. पंच सांगतात इथे नो बॉलचा इशारा आलेला आहे. अर्थात ही एक धाव आलीच अतिरिक्त. मात्र पुढचा चेंडू हा स्वैर फटका खेळण्यासाठी हर्ष पाटील याला आमंत्रित केलेले आहे रोहनता भोईर याने. नक्कीच संदीप पाटील याचा जागा भरून काढण्याचे ऋतिक आलेला आहे. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन उतरलेला आहे मैदानामध्ये ऋतिक पाटील. 6 चेंडू 15 धावा. समोर विलास भोईर, नॉन स्ट्रायकर मालक ऋतिक पाटील. एक कशमकश जोरदार लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. फार मेहनत करून इथे जोरदार टोळवण्याचा प्रयत्न रोहनता भोईर याला. आता मात्र अचूक टप्पा सूर सापडलेला आहे. चेंडू जातो निर्धाव आणि समीकरण सांगतायत आमचे गुणवंत गुणलेखक अर्थात रमाकांत वाकडे की येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. विलास भोईर, शरद पाटील आपण असं विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तसेच डॉक्टर शेळके आपण देखील स्थानापन्न व्हायचं आणि चेंडूचा फटका. चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होतं, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एक जम अजून सलामीला आलेला फलंदाज विलास भोईर अजून एक एकेरी बाजू घेऊन अजूनपर्यंत विकेटवर टिकून आहे. दोन्ही संघांना सूचना असेल हा सामना संपल्याबरोबर जो विजेता संघ आहे त्याचा संघ नायकाने आधी टॉसबॉक्स मध्ये धावत यायचे नाणेफेकीसाठी. इथे रिकाम्या क्षेत्राची निवड पाहायला मिळते. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने जिथे सहज अशा 2 धावा पूर्ण करतोय विलास भोईर. इथून समीकरण आमचे गुणलेखक सांगतायत की येणारे चेंडू असतील 3 आणि 11 धावांची गरज. अर्थात इथून राजू भाऊ खूप मोठे फटके
हे खेळावे लागतील या स्पर्धेत. मी पुढच्या नक्कीच फेरीत तेच म्हणणार होतो की आतापर्यंत स्क्वेअर फटका एक लक्षात्मक खेळी करत होते, परंतु विलास भुईर याला आता एक हाणामारीचा फटके मारावे लागतील. इथे आलाय मोठा फटका आलाय, मात्र सौरव पाटील कोणती चूक करत नाहीत आणि इथे एसजी इंटरप्राइजेस संघाला हा टीम मीटिंग करू नका प्लीज, कृपया टीम मीटिंग करूया. इथे मात्र हार्दिका इंटरप्राइजेस कुठेतरी अंतिम फेरीत जाण्याच्या मार्गावर आहे. आणि तब्बल इथून एक अनाउन्समेंट आलेला आहे. सध्या तरी करो या मरो अशा स्थितीत पाहायला मिळतंय. एसजी इंटरप्राइजेस संघ फलंदाजीसाठी येतोय सुमित पाटील, सरावापासून बराच काळ दूर. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज रोहनता चेंडू खाली झेल सुटलाय, मिळते फक्त 1 आणि 1 धाव. आणि इथून सामना संपल्यानंतर कर्णधार जो संघ जिंकेल तो कर्णधार लगेच आमच्या टॉसबॉक्स मध्ये यायचा आहे. निश्चितच एसजी इंटरप्राइजेस संघ पराभवाच्या खाईत. प्रयत्न चांगले होते, करो या मरो असा सामना होता. आणि मित्रांनो, मौत से बचने का सबसे शानदार तरीका है दूसरों के दिलों में जिंदा रहना सीख लो. ये कफन, ये जनाजे, ये कब्र. दिनेश जोशी लवकरात लवकर टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. वरना मर तो इंसान तभी जाता है जब याद करने वाला कोई ना हो. याद ठेवण्यासारखा खेळ या पीपीएल मध्ये झालेला आहे सर्व खेळाडूंकडे. नवज्योत सिंग सिद्धू सारखी शेरो शायरी आमच्या आता इथे बुक मध्ये आहे. आणि दिनेश जोशी याला विनंती करतो की टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. लाईव्ह लाईनचे कर्णधार देखील इथे उपस्थित आहेत. आणि सुवर्ण संधी आहे हार्दिका इंटरप्राइजेस संघाला. जर हार्दिका इंटरप्राइजेस संघ हा जर सामना अंतिम सामना पटकावतोय तर गणेश जोशी यांच्याकडून सर्वांना एक मेजवानी आहे. चला, मी विनंती करतोय सन्माननीय कर्णधार हार्दिका इंटरप्राइजेस संघाचा कर्णधार टॉसबॉक्स साठी यायचा आहे. सदर सामन्याचा सामनावीर हा फायनल सामना झाल्यानंतर दिला जाणार आहे. तर लगेच इथे नाणेफेक केली जाते. मी माझे सहकारी समालोचक साहिल शेळके याला विनंती करतो की जास्त ओपिनियन न घेता नाणेफेक राजू भाऊ घेत आहेत आणि जास्त ओपिनियन न घेता लगेचच मी विनंती करतोय सन्माननीय कर्णधार लाईफलाईन फोटो सेशन चालू आहे. चला कर्णधार, टॉस कुठे? टॉस द्या, टॉस. मी विनंती करतोय की डॉक्टर शेळके आपणही नाणेफेकसाठी यायचं आहे. सन्माननीय आमचे को ओनर, संघाचे को ओनर तसेच प्रमुख पाहुणे देखील आहे. दोन्ही कर्णधारांना सांगतो की सामना 2 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांना नवीन चेंडू देण्यात येणार आहे.